NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण आनंद पवार सर जे किशोर गटातील राज्य लेवलच्या खो खो संघाचे प्रशिक्षक म्हणून या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खो खोपटू आहेत आणि त्यांनी सॅप गेम किंवा ज्या साऊथ एशियामधील स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. धुळे परिसरामध्ये त्यांचं वावर आहे किंवा राहतात आणि आज सलग दुसऱ्या वर्षी ते प्रशिक्षक म्हणून या महाराष्ट्राच्या संघाला उपलब्ध झालेले आहेत. महाराष्ट्राच्या संघाचं खरं तर कौतुक आहे की सरांचं दर्जेदार मार्गदर्शन या ठिकाणी मिळाल्यामुळं मुलांनी अत्युच्च अशी कामगिरी केली आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, आजचा जो संघ तुमच्याकडं आहे उपलब्ध आणि तुम्ही शिबिर या ठिकाणी घेताय, सलग दुसऱ्या वर्षी शिबिर या ठिकाणी घेताय, तर ह्या संघाविषयी काय सांगा सर? महाराष्ट्र खो खो असोसिएशनने मला एक खूप चांगला दर्जेदार संघ निवडून दिलेला आहे. निवड चाचणी औरंगाबाद इथे आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धा चिंचणी या ठिकाणी झाली होती. त्यातनं हे 12 खेळाडू दर्जेदार महाराष्ट्रातले 12 खेळाडू निवडून मला दिलेत आणि त्या संघाबाबतीत मी पूर्णपणे समाधानी आहे. सर, हा जो संघ आहे त्याच्यामध्ये किती किशोर खेळत आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून खेळतात काय सांगा? या संघात 12 किशोर खेळाडू आहेत आणि पुण्याचे 3, सांगलीचे 3, मुंबई उपनगर 1, सोलापूर 1, उस्मानाबाद 1, याप्रमाणे असे 12 खेळाडू आपल्या संघात सहभागी आहेत. सर, आजचा जो संघाचा कर्णधार आहे त्याची उंची सुद्धा कमी आहे आणि कमी त्याचं शरीर एष्टी आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याला कर्णधार म्हणून निवडलेला आहे, तर काय ह्याचं गमक आहे? मुलांचा आणि मुलींचा दोन्ही कर्णधारांच्या बाबतीमध्ये एक साम्य असं आहे सर की मागच्या वर्षी दोघं भारतातले उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांना पुरस्कारित केलं होतं. त्यांना खो खो क्षेत्रातले जो अंडर 14चा जो नावाजलेला पुरस्कार आहे भरत पुरस्कार म्हणून, तर भरत पुरस्कार ह्या आजचा जो कॅप्टन आहे शुभम थोरात हा मागच्या वर्षी हा पुण्याचाच आहे प्रॉपर जो खेळाडू आहे तो, याला मागच्या वर्षी भारताचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला पुरस्कृत केलं होतं. म्हणून महाराष्ट्र खो खो असोसिएशनने त्याचा सन्मान वाढवण्यासाठी त्याला महाराष्ट्राचा कर्णधार म्हणावं. त्याच्या मागच्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा यावर्षी सुद्धा मिळावा आणि मागच्या वर्षी या सर्व खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केलं होतं आणि ह्या वर्षी सुद्धा शुभम थोरातच्या नेतृत्वाखाली सुवर्ण पदक प्राप्त करतील अशी आशा आहे. किती नंबर आहे? 3 नंबर. ओके. सर, शुभम थोरातचं जे कौशल्याच्या बाबतीत स्पेसिफिक असं काय सांगाल सर? शुभम थोरात खो खोच्या आमच्या भाषेमध्ये आम्ही बॅटिंग म्हणतो, जे संरक्षण हा जो प्रकार आहे त्याच्यात त्याचा हातखंड आहे. त्यात तो त्याला जेवढा वेळ मिळतो बॅटिंगसाठी पळायला त्यात तो साधारणपणे बऱ्याच वेळा नॉट आउट बाहेर येतो, त्यामुळे त्याला आउट करायची समोरच्या टीमची क्षमता अपूर्ण पडते. सर, तुम्ही जे सांगितलं आरोग्याच्या दृष्टीने हा खेळाचा परिणाम हा जबरदस्त आहे, वादातीत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल सर? सर, आमचा जो खेळ आहे तो त्या खेळामध्ये निर्णय घ्यायची क्षमता जी आहे ती खूप महत्वाची असते. प्रत्येक क्षणाला आपल्याला विचार करावा लागतो आपल्याला अधिक नंतर आता काय करायचं आहे. तर सामाजिक जीवनामध्ये वावरताना साधारण त्या गोष्टीचा खूप फायदा होतो, निर्णय घ्यायची क्षमता स्ट्रॉंग होते आणि त्याचा उपयोग खूप होतो त्या गोष्टीचा. सर, ह्या खो खोचे जो खेळ आहे त्याच्यामध्ये थाय मसल, काप मसल यांची पॉवर आणि ताकद वाढायला ट्रिमेंडस मदत होते. काही क्रिकेटपटूंनी सुद्धा याचा लाभ उठवलेला आहे या खेळाचा, तर त्याबद्दल काय सांगायचं? बरोबर. खो खो खेळासाठी किरण मोरे असतील, युवराज सिंग असतील, हे मोठे मोठे खेळाडू जे हे खो खो खेळाच्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झालेत. खो खो खेळातला जो डावी मारणे हा जो प्रकार आहे सर, डावी मारणे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना सुद्धा लाजवेल अशा प्रकारचे डाईव्ह राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू आपले करत असतात आणि त्याचा उपयोग क्रिकेटचा बॉल अडवणे झालं किंवा फिल्डिंग करण्यासाठी कॅचसाठी घेण्यासाठी त्याचा त्या कौशल्याचा वापर त्यांना त्या आपल्या तसं बघायला गेलं तर खो खो खेळाडू प्रत्येक सगळ्याच खेळांसाठी पूरक असा खेळ आहे. पण क्रिकेटसाठी सुद्धा आपले जे मोठे इंटरनॅशनल खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले त्यांनी ह्या खेळाचा वापर करून आपल्या गुणवत्तेमध्ये सुधार करायचा प्रयत्न केला आहे.
सर, हे शिबिर या ठिकाणी 6 दिवस चालतंय आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्हाला टफ देणारा असा कोणता संघ असेल? सर, कर्नाटक आणि मागच्या वर्षी झारखंडचा संघ नवीनच आला होता. तो फायनलला आमच्या सोबत होता. मागच्या वर्षी सुद्धा झारखंड सारख्या आणि आपल्याकडे आपल्या खेळाडूंची शरीरयष्टी जी असते ती एक सामान्य असते किंवा सामान्यपेक्षा लहानच असते. पण बाहेरून जे येणारे खेळाडू असतात त्यांची शरीर क्षमता किंवा शरीरयष्टी जी असते एकदम स्ट्रॉंग असते. आपल्या खेळाडूंपेक्षा ते दिसायला जवळपास दुप्पट दिसतात. तरी सुद्धा कौशल्याच्या जीवावर आणि कौशल्य तंत्रज्ञानाच्या जीवावर आपले खेळाडू हे त्यांच्यावर मात करत असतात. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला जी माहिती दिलीत त्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.